मित्रांनो माझं नाव ऋतिक आणि पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आपण आलो आहोत रिंगलवाडीच्या किल्ल्याचा ट्रेक करायला आणि आता आपण बेस स्टेजला आहोत तळ्याच्या वाडीमध्ये. तळ्याच्या वाडीपासून आपल्या रिंगलवाडीचा ट्रेक सुरू होतो. तर आपण सध्या ट्रेक सुरू करूया. आता वाजले जवळपास 7 आणि 7 वाजता एक तासात जवळपास ट्रेक असेल, 1-1.5 तासाचा. आपण कंप्लीट करूया आणि तर पुढे काय होतं ते सगळं तुम्हाला सांगूच. तर चला मग ट्रेक एन्जॉय करूया आपण. तर जसं मी तुम्हाला बोललो की आपण आता तळ्याच्या वाडीत आहोत. आता तळ्याच्या वाडीतून आपल्याला हा जो ती दिसते तुम्हाला मागे, तिथे आम्हाला थोडासा आम्ही जेवण वगैरे नॉर्मल रात्री बनवलं आणि तिकडनं उघून निघालो. आता आपल्याला जायचं आहे तिकडे या किल्ल्यावर. थोडं छोटंसंच आहे आणि तिकडनं हा सिनरी तुम्ही बघू शकता. पूर्ण हिरवगार आणि लावणी झालेली आहे एकदम लाईनीमध्ये. तर आता आपण इकडनं असं जातो आहे. इकडनं जेव्हा तुम्ही याला असं सरळ पाममध्ये वॉटर क्रॉसिंग तुम्ही बघितलं असेल, इकडनं स्ट्रेट जायचं. ओके, गाईज जेव्हा तुम्ही ट्रेक करा तेव्हा आजूबाजूला बघत जा. ॲक्च्युली इथे खूप ठिकाणी साप वगैरे असतात. आता हा साप अडकून तर गेला आहे, इथेच मेला तो अडकून. एनिवे पुढे जाऊया. तुम्हाला मी जसं बोललो की जर तुम्ही बघा आपण आलो होतो त्या तिथून आपण चालत पुढे इथे आलो असं, म्हणजे तुम्हाला ते समजूनच जाईल व्हिडिओमध्ये. आणि इकडनं तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्हाला ही एक छोटंसं घर किंवा झोपडी लागते, म्हणजे ते तुम्हाला खाण्यापिण्याची सोय वगैरे आहे तुम्ही बघू शकता. तर इकडनं तुम्हाला जायचं सरळ बरोबर इकडे. जर तुम्ही इथपर्यंत आलात, ओके बघून घ्या, जर तुम्ही इथपर्यंत आलात तर तुम्ही बरोबर चाललात. बरं, ह्या झोपडीच्या साईड बाय साईड पुढे जायचं आहे. सो कंटिन्यू करायचं आहे. आणि तळ्याच्या वाडीनंतर दुसरी एक वाडी येते, मी तुम्हाला पुढे सांगेनच ती वाडी, ती म्हणजे लेण्यांची वाडी. पण लेण्यांच्या इथे पोचलेल्या ज्या प्राचीन लेण्यात आहे इकडे, आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो मी. हा जो रस्ता दिसतो हा वरती चाललेला तो, ह्या रस्त्याने आपल्याला पलीकडच्या डोंगरावर जायचं आणि तिकडून आपल्याला तो आपला जो रिंगलवाडीचा जो ट्रेक आहे तो तिकडे जाऊन कंप्लीट होतो. तिकडे आपल्या ज्या स्टेज ज्या खूप प्रसिद्ध आहेत त्या स्टेज आपल्याला बघायला मिळतील. तर आपण पुढे जाऊया. जसं तुम्ही लेण्यांच्या जवळ येता, म्हणजे जो आपल्या लेण्याचा पहिला जो स्पॉट आहे तिथे जसं जवळ येतं ना, तिथे तुम्हाला ना समजतं की बाबा आपण लेण्याच्या जवळ आलेलो. कारण की ना स्टार्टिंगला तुम्हाला एक विरगळ दिसते, तो तुम्हाला ती दाखवतो मी एक सेकंड. ही विरगळ आहे अशी. या विरगळीमध्ये आपल्याला असं दिसतंय की ते एक स्त्री किंवा पुरुष आहेत जे शिवलिंगाची पूजा करतात. आणि खाली आपल्याला एक नंदीचा आकार दिसतो, बहुतेक नंदीत असावा. आणि त्याच्या खाली बघितल्यावरती एक अश्व आहे, अश्वावरती एक स्त्री आहे. ओके, स्त्री आहे आणि मागे शिपाई सैनिक शिपाई आहेत. एक्झॅक्टली. प्लस त्या विरगळीला एक हात पण आहे बाजूला, बहुतेक हात इथे पण असला पाहिजे होता, पण इथे नाही, एकाच साईडला हात आहे. अशी विरगळीची तुम्हाला वर्णन करून दाखवलं आपल्या आविष्कारने. तर आपण पुढे जाऊया लेण्यांकडे. सो पुढे तर मित्रांनो, आता आपण जी विरगळ बघितली ती विरगळ मागे तिकडून वरती येतो ना, तसंच आपल्यासमोर दिसतात लेण्या आहेत. त्या आपल्यासमोर त्या लेण्या आहेत, तर आपण बघूया त्या. तुम्ही जसे लेण्यांवर जवळ येता तिथे तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर अशी झाडं लावलेली आहेत, म्हणजे स्वच्छता आहे. साईड बाय साईड झाडं लावलेली आहेत आणि समोर त्या लेण्या दिसतात तुम्हाला. ह्या लेण्या आहेत त्या आपण आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करूच. तर तुम्ही इकडे झाडं बघू शकता, एक प्रकारे किती सुंदर अशी झाडं लावलेली आहेत तिकडे. लेणीच्या आवारात भग्न अवस्थेत असलेले अनेक अवशेष बघायला मिळतात. ह्या 13व्या शतकातील लेण्या आहेत असे अभ्यासक सांगतात. मुख्य लेणी ही आयताकार असून लेणीचे ओसरी, सभामंडप आणि गाभारा असे 3 भाग आहेत. सगळीकडे सुंदर कोरीव काम केलेले दिसते. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर वेगवेगळ्या प्रकारचं नक्षीकाम केलेलं दिसतं.
तर तुम्ही आता आतमध्ये आला त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण हे जे खांब आहे तुम्ही बघू शकता की खांब जी निशाण आहे तुम्ही इकडे बघा 3 खांब जे पूर्ण डिस्ट्रॉय झालेत, कोलॅप्स झालेत ते, आणि इकडे एक खांब आहे. ही निशाण तुम्ही बघू शकला असाल की आपण हरिश्चंद्रगडावरती बघितले असेल. असा हा आतमधला परिसर आहे. त्या साईडला व्हेंटिलेशन बनवलेले आहेत. आणि आपण माझ्या त्या खिडक्या बघू शकता तुम्ही. म्हणजे होतं की भाई सिस्टमॅटिक पद्धत होती जी आपण आता बोलतो की हां भाई भारी आहे, पण ती आधीपासून चालू आहे. तर तुम्ही बघू शकता हे आता आपण चाललो आहोत काही ठिकाणी जरा पाणी भिजवतं इकडून आणि ते चाललं. आणि हे तुम्ही बघू शकता यांनी जर वरांडा बनवला जसा असतो असं आपण आठवण करू शकतो. गाभाऱ्यात तीर्थंकर भगवान ऋषभनाथांची पद्मासनात बसलेली मूर्ती आहे. आणि हे पूर्ण दगडामध्ये कोरलेलं असल्यामुळे अजून पण ते सुरक्षित आहे. हा फक्त आधी काही झालं असेल उद्ध्वस्त त्याचं आपण काय बोलू शकत नाही, पण ठीक आहे. असंच पूर्ण ही लेणी होती, जैन लेण्या होत्या आणि असेच काही ग्रुप घटना आहेत. जर अजून काय असेल तर पुढे आम्ही तुम्हाला सांगतो. तर आता आपण इकडून बाहेर पडूया बस. त्या काळात शिल्पकला किती बहरली होती, प्रगत होती याची साक्ष या लेण्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जसं लेण्या कंप्लीट करून पुढे येता तेव्हा तो पुढचा जो पॅच आहे तो फुल डिसेंडिंग आहे. हे डिसेंड म्हणजे एकदम स्टेप्स होतात. स्टेप्स म्हणण्यापेक्षा एकदम स्ट्रेट जातो वरती. त्यामुळे एनर्जी वाचवा आणि कंप्लीट करा बस. मित्रांनो, जेव्हा तुम्ही पुढचा जो ट्रेक करतो तुम्हाला इझी तुम्ही पुढे वरती याल. इथून जेव्हा तुम्ही असे वरती येता तेव्हा तुम्हाला इकडे ही कशी दगडाने बांधलेली एक बांध दिसतो. या बांधाची तुम्हाला 2 रस्ते, एक इकडचा जाणारा रस्ता एक आणि ह्या साईडला जाणारा, म्हणजे एक लेफ्ट आणि एक राईट, डावा आणि उजवा. सो ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का सर, तुम्हाला राईट साईड म्हणजे उजव्या साईडला न जाता तुम्हाला डाव्या साईडला जायचं आहे. डाव्या साईडने आपला जो मेन ट्रेकचा जो रूट आहे तो येतो. तर आपण राईट साईडला जायचं नाही आहे, तर लेफ्ट साईडला जायचं आहे. डोंगर धारेला लागलो आणि वाऱ्याचा प्रचंड मोठा जोर अंगावर आदळायला लागला. पलीकडची सगळी दरी धुक्यात हरवून गेली होती. तुम्ही असं वरती हवा आणि हवेचा वेग फास्ट होता इकडे. म्हणजे आपण तुम्ही काय लेवलवरती पोचलेला आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण त्या ज्या स्टेअर्स आहेत त्या रस्त्यावरती पोहोचतो थोड्या वेळात. अजून त्याला कल्याण दरवाजा असं बोलतात. आपण आता तिकडे जाणार आहे. हवेचा वेग जाम जास्त आहे भाई. वाट लागलेली आहे, फुल हवा येते इकडे. आणि आता आम्ही जवळपास वरती पोहोचलेलो आहे. खूप हवा आहे, खूप नाही थांबू शकत हवेला. अजून खूप वरती जायचं अजून. गडावर जायला 2 वाटा आहेत. त्यातल्या डावीकडच्या वाटेने मी पुढे निघालो. तर मित्रांनो, मी ज्या मगापासून कातळकोरी पायऱ्यांबद्दल बोलत होतो, ज्या ह्या गडाचं वैशिष्ट्य आहे एक प्रकारे, तर ते आपण तिथे येऊन पोचलेलो आहोत. आता आपण बरोबर त्याच्या समोरच आहोत. तुम्ही बघू शकता हा जो दिसतोय हा पूर्ण स्ट्रेट वरती जाण्याचा रस्ता आहे. दुकानामुळे दिसत नाही, जवळ जाऊन दाखवतो. आता आपण तिकडनं जाणार आहोत. तर हा जो रूट आहे तो जरा सांभाळून करत जा, पावसाळ्याचे दिवस आहेत. ओके, ग्रीप चांगली पाहिजे शूजची. ओके, तर इथे चाललं आहे प्रयत्न सगळ्यांचे. आणि तिकडे हाच तो पॅच आहे जो हा थोडा इथे शेवाळे बाजले त्यामुळे इथे चढताना प्रॉब्लेम येतो. बाकी हा जो पूर्ण स्टेअर्सचा पार्ट आहे आणि एकदम स्ट्रेटवरती जातात, एकदम स्ट्रेटवरती. तर तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला.
तर तुम्हाला हा जो पॅच आहे जो सर करायचा आपल्याला त्याच्यासाठी चांगल्या ग्रिपचे शूज लागतील आणि चांगल्या ग्रिपचे शूज त्यासोबत फोकस लागेल, कारण की हा जो पॅच आहे तुम्ही इकडे बघू शकता तो पूर्ण जरा असा पावसामुळे चिकट झालेला आहे आणि पडण्याची शक्यता असते. गडाच्या पायऱ्या उद्ध्वस्त केल्यामुळे पहिली पायरी थोडी स्किलफुली चढावी लागते. पायऱ्या उंचीने मोठ्या आहेत. या ठिकाणी हवेचा धरणाच्या मध्ये कोणत्या पायऱ्या तिकडे हवा फिरते, इकडे फुल फुल हवा येते. तुम्ही मागे व्ह्यू बघू शकता माझ्या आणि परत आपण तर आता आपण आलेलो आहे कल्याण दरवाजाजवळ आणि कल्याण दरवाजाच्या बरोबर बाजूला आहे वीर हनुमानाची मूर्ती आणि वीर हनुमानाच्या मूर्ती बरोबर हा जो कर्व बघतो त्याला 90 डिग्रीचा कर्व म्हणतात आणि महाराजांचे प्रत्येक गड किल्ले जे आहेत ते 90 डिग्रीच्या ह्याच्यामध्ये महादरवाजा येतो. आणि हे जे आतमध्ये दरवाजे लावलेले आहेत ते आता जस्ट गावातल्या माणसाने लावलेले आहेत. आणि हनुमान म्हणजे बळ, सामर्थ्य यांचे प्रतीक. गड किल्ल्यांवर त्याचं अस्तित्व म्हणजे शौर्याला चालना देणारं ठरतं. दाराच्या कमानीवर दगडात शरभाच्या 2 प्रतिमा कोरल्या आहेत. माथ्यावर आलो. गड फारसा मोठा नाहीये. तर आता आपण कल्याण दरवाजामधून आत आलो आणि आता आत पण आपण पूर्ण गड गडावरती काय काय अवशेष आहे कुठे आहे ते सगळं बघूया. तर आपण आरामात 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 आलास तू भाई आलास. आणि आम्हाला आता एक दादा भेटलेला खालती, तो म्हणत होता की कधी पण जेव्हा गडावरती जाता तुम्ही तेव्हा गड असं नका करू दिसत नाही म्हणून परत फिरू नका. गड पूर्ण वेळा कधी परत यायचा चान्स भेटेल नाही भेटेल, बरोबर की नाही. त्यामुळे जवळ जाऊन बघा गोष्टी आणि शोधा, मिळता बाई शोधलं की बाई देव पण सापडतो, तो समजून जा बाकी तिथे. आता आपल्या समोर गडाचे थोडे अवशेष दिसेल आपल्याला, तर आपण ते जाऊन बघूया. ओके चला. गडावर वाड्याचे अवशेष बघायला मिळतात. हा साईडला तर आता आपण जे तिथे तुम्हाला काही अवशेष दिसतील इकडे. आता तिकडे खूप गर्दी झाली आहे त्यामुळे आपण इकडे जात नाही, पण लांबच तुम्हाला दाखवते की इथे थोडेसे वाड्यांचे अवशेष दिसतात तुम्हाला. एक त्या साईडला सुद्धा एक वाड्याचा अवशेष आहे आणि इकडे एक सुद्धा. तर असे गडा म्हणजे एक्सप्लोर जेव्हा तुम्ही करता तेव्हा जरा जवळ न करा, तर तुम्हाला कळेल की बाबा गडावरती काय काय होतं, कसं होतं, काय होतं. वाढत्या वाऱ्याचा वेग आणि पाऊस या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन आम्ही मागे फिरण्याचा निर्णय घेतला. हवा इतकी फास्ट आहे की आम्हाला पुढे एक्सप्लोर करता येत नाहीये. फुल फास्ट हवा आहे. पूर्ण हे बघा कसा बसला, कारण की इतकी हवा आहे तर काय करू शकत नाहीये. आणि तिथे बघू शकतो एवढं पाणी उलटं फिरतं इकडे अक्षरशः. तर आता मी मागे चाललोय परत एका आणि बाकीचं पुढे जे काय आहे तुम्हाला सांगू. आता मागे फिरतोय, बाकी गडावरती जे काय होतं ते दाखवलेलं तुम्हाला, त्यामुळे मागे फिरूया. चल. हा किल्ला मराठ्यांकडे होता. 1688च्या शेवटी मुघलांनी तो मराठ्यांकडून जिंकून घेतला. 1818 साली पेशवाई संपल्यानंतर तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी मराठी शाळेतले काही किल्ले उद्ध्वस्त केले, त्यातला हा एक.